मी आहे सोनम तुम्हा सर्वांचे स्वागत करते तुमच्या सर्वांच्या आवडत्या मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स या पॉडकास्ट चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन गोष्ट जिचे नाव आहे पिंकूचे नवीन मित्र. एकदा काय होते, एका बिल्डिंगमध्ये ना नवीन फॅमिली कुटुंब राहायला येते. त्या घरामध्ये एक छोटा मुलगा पण असतो. त्याचे नाव असते पिंटू. त्याचे त्याचे तसे खरे नाव असते पंकज, पण त्याला सर्व पिंकू पिंटू असेच म्हणत असतात. तो ना गॅलरीतून सर्वांना पाहत असतो. खाली सर्व छोटी छोटी मुलं त्याच्याच वयाची खेळत असतात. मग त्यालाही वाटते आपण खाली जावे आणि तो खाली जाऊन समोरच थांबतो. पण तो मुलांमध्ये जात नाही, लांबूनच पाहत असतो. विचार करत असतो की काय माहिती ही मुलं कशी आहेत, भांडकुदळ असतील, काय असतील, मी जाऊ का नको खेळायला. आणि मग काय होतं, थोड्या वेळाने ती छोटी मुले छोटू, मॉन्टी, रिंकू स्वतःच त्याच्याजवळ जातात आणि त्याला विचारतात, ए तू खेळणार का रे आमच्याबरोबर? ये ना रे, ये ना, आम्हाला मजा येईल तू आलास की. पिंकू नाही म्हणतो, कारण तो कोणालाच ओळखत नसतो. तसे तिथं त्याचे कोणीही मित्रही नसतात. आणि होतं काय, मैत्री करण्यासाठी बोलावं तर लागतं की नाही. आपण जर बोललोच नाही तर कशी मैत्री होणार. पिंकू गप्पच असतो आणि मग सर्वजण त्याला स्वतःचं नाव सांगतात आणि पिंकूलाही विचारतात. पण तो काही सुद्धा न बोलता तिकडून निघून जातो. मग सर्व मुलं म्हणतात, कट्टी कट्टी, आम्ही तुझ्याबरोबर खेळणारच नाहीये. आता ठरवतात, ह्या पिंकूला ना आपण परत बोलवायचंच नाही. तो आपल्याशी बोलतच नाही तर आपण त्याला बोलवायचं नाही. आणि मग सर्वजण तसं ठरवतात. पिंकू रोज येत असतो, पाहत असतो आणि एक दिवस ना स्वतः सर्वांबरोबर जातो आणि बोलतो, मला पण तुमच्याबरोबर खेळायचे, मी येऊ का? तुम्ही सर्वजण खूप छान आहेत, मारामारी पण नाही करत, भांडत पण नाही. मी आजपासून तुमचा मित्र आहे, माझं नाव पिंकू आहे. आणि सर्व छोटी मुलं पटकन पिंकूला खेळायला घेतात. नवीन मित्र मिळाल्याने ते सर्वजण खूप खुश असतात आणि पिंकू सुद्धा खूप खुश होतो. तर तात्पर्य काय आहे, मैत्रीसाठी एकमेकांबरोबर बोलायलाच लागते. तर तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा आणि शेअर पण करा, कमेंट पण करा.